नमस्कार, मी आहे सुष्मिता आणि तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण क्रिएट करणार आहोत एकदम सॉफ्ट, सटल, एलिगंट मेकअप लुक. ज्यांना मेकअप हवा आहे पण तो खूप हेवी किंवा केकी नको आहे त्यांच्यासाठी हा लुक परफेक्ट आहे. आणि मेन म्हणजे तर हा लुक विदाऊट फाउंडेशन फक्त कन्सिलरनी केलेला आहे. तर चला पाहूया हा सुंदर सॉफ्ट ग्लॅम लुक स्टेप बाय स्टेप. सर्वात पहिल्यांदा मी लेन्स लावलेले आहेत, ते पण लेन्स ॲप्लिकेटरनी. थोडासा वेळ द्यायचा आहे कारण की पहिल्यांदा जे लेन्स लावतात त्यांना फार डोळ्याला त्रास होतो. त्याच्यानंतर मी लावलेला आहे मॉइश्चरायझर आणि तो ब्रँड आहे एम्ब्रॉयलिस. बिकॉज माझ्या मॉडेलची स्किन इतकी ड्राय होती आणि त्याच्यामुळे मग मला ॲक्च्युली हा लुक मी एकदम सॉफ्ट आणि ड्यूई लुक ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी हा मॉइश्चरायझर यूज केलेला आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये प्रायमर आहे म्हणून मला असं वेगळं काही प्रायमर यूज करायची गरज वाटलेली नाही आहे. थोडासा वेळ द्यायचा आहे मॉइश्चरायझर लावून झाल्याच्यानंतर. तुम्ही बघू शकता फेस किती हायड्रेटिंग वाटत आहे आणि एकदम इल्युमिनस आपल्याला लुक अचीव करायचं असेल तर तुम्ही एम्ब्रॉयलिसचा मॉइश्चरायझर यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या मॉडेलच्या फेसवरती फार असे बारीक बारीक स्पॉट्स होते ब्लॅक ब्लॅक, तर ते हाईड करण्यासाठी आपण हुडाचा मँगो शेडचा करेक्टर यूज करणार आहोत, जो की ऑरेंज पण नाही आहे आणि अगदीच डार्क पण नाही आहे. तर तो यूज करून घ्यायचा आहे. आणि सर्वात मेन गोष्ट तर मी ब्युटी ब्लेंडरचा अजिबात यूज केलेलं नाही आहे ह्या मेकअप लुकमध्ये. सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये मी फक्त ब्रशेस यूज केलेला आहे. तर हे करेक्टर हाईड करण्यासाठी आपण डार्क कलरचा कन्सिलर घ्यायचा आहे आणि ते पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहोत, शार्लेट टिल्बरीचं हॉलिवूड फिल्टर घ्यायचं आहे आणि अख्ख्या फेसवरती न लावता ते फक्त हाय पॉईंट्सवरती आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे. अगेन नेहमी लक्षात ठेवायचं आहे, असं जेव्हा लुक अचीव करायचं असतो तेव्हा फक्त ब्रशने ब्लेंड करायचं आहे आणि ते सुद्धा हलक्या हाताने यूज करायचं आहे. त्याच्यानंतर मग मी कन्सिलर, जो आपला फेवरेट प्रोडक्ट आहे ह्या सगळ्या मेकअप लुकमध्ये, तो आहे हा कन्सिलर. आणि मी तुम्हाला ॲट दी एंड सांगणार आहे की मी कुठला कन्सिलर यूज केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल आणि ते परत आपलं हाय पॉईंट्स म्हणजे जिथे डोळ्याच्या इथे हे सगळे ह्या पॉईंटवरती लावून घ्यायचे आहे आणि ते परत ब्लेंड करून घ्यायचं आहे. अगेन लक्षात ठेवायचं आहे, ब्रशनीच ब्लेंड करायचं आहे, ते पण हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे. ते ब्लेंड करून घेतल्याच्या नंतर मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगितलं होतं हा लुक मी एकदम सॉफ्ट आणि सटल ठेवणार आहे. त्याच्यामुळे मी एकदम सॉफ्ट ब्लश यूज करणार आहे आणि जो की ब्रँड आहे रेअर ब्युटीचा. ह्याच्यामध्ये मी 2 टाईपचे ब्लश यूज केलेले आहेत. पहिला हा रेअर ब्युटी आणि सेकंड आहे हुडा ब्युटी. त्याच्या इनर कॉर्नरमध्ये मी हुडा ब्युटीचे 2-2 डॉट असे मारलेले आहेत. आणि मग तुम्ही ब्रशनी ब्लेंड करून घ्यायचं आहे. अजिबात ब्लेंडर यूज करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, ही टेक्निक जबरदस्त आहे. कारण की जेव्हा आपण ब्युटी ब्लेंडर यूज करतो सगळं प्रोडक्ट ब्युटी ब्लेंडर सगळं ऑब्झर्व करून घेतो. आता त्याच्यानंतर मी तो आपला मॅजिक कन्सिलर जो आहे, जो मी सर्वात नंतर एंडला सांगणार आहे की कुठला मी कन्सिलर यूज केलेला आहे, तो परत मी अप्लाय करून घेतलेला आहे नोजच्या आजूबाजूला आणि छान असं ब्रशनी ब्लेंड करते. तुम्ही बघू शकता काय इफेक्ट देतो तो, एवढा ग्लो वाटतो. एकदम रेडियंटवाला कन्सिलर आहे तो आणि बेस्ट कन्सिलर आहे. मी काही कुठल्या गोष्टीचे हे नाही करत आहे, मला काही कोलॅबरेशन वगैरे आलेलं नाही आहे, पण मला हा बेस्ट वाटतो. आणि येस, आणि त्याच्यानंतर मग मी पावडर पॅकिंग करून घेतलेली आहे. पावडर पॅकन मी हुडा ब्युटीचं पिंक पावडर यूज केलेली आहे आणि त्याच्यानंतर तो जरा मी क्लिप घ्यायला विसरली. आणि त्याच्यानंतर मग मी आर ग्लासची ॲम्बियंट पावडर जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मी लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग माझी मॉडेल जरा चेक करते की मी कशी दिसते आणि कशी नाही, आणि तिला बेस खूप आवडलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ब्लश यूज केलेला आहे टू फेसचा आणि त्याची शेड आहे पिंक. एकदम सॉफ्ट लुक देतं, मला खूप आवडतो हा ब्लश. मी डेली बेसिसवरती पण माझ्यावरती यूज करते आणि एकदम अमेझिंग आहे. तुम्हाला जर हवा असेल, थोडं एक्सपेन्सिव्ह रेंजवरती जातं, पण रिझल्ट एकदम भारी येऊन जातं त्याचं. आणि सेम तुम्हाला जर हाय एंड नको आहे, मी हे सर्व हाय एंड प्रोडक्ट यूज केलेले आहेत. तुम्हाला जर हाय एंड नको असतील, तुम्हाला जर म्हणजे अफोर्डेबल मेकअपमध्ये पण असा लुक अचीव करायचा असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी नक्कीच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट्समध्ये. आणि त्याच्यानंतर मी यूज केलेला आहे क्रायलॉनचा फिक्स सेटिंग स्प्रे, जो व्यवस्थित एकदम सेट करून टाकतो. एकदम जबरदस्त आहे तो, मला खूप आवडतो तो फिक्सर क्रायलॉनचा. आणि त्याच्यानंतर मी मेकअप फॉरएव्हरच्या पेन्सिलने लिप लायनर करून घेतलेले आहे. काही टेन्शन घेऊ नका, मी सगळे जे कुठले ब्रँड आहेत आणि कुठले शेड आहेत हे मी मेन्शन डाऊन करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी लिपस्टिक फुल असं लावून घेतलेलं आहे, कारण की माहेरा येत होती आणि मग ते
ती बघत होती, त्याच्यामुळे मग तिला ते हवं होतं, त्याच्यामुळे मग मला वेळच मिळाला नाही ती क्लिप घ्यायला. आणि त्याच्यानंतर मी परत एकदा आउटर लाईन करून घेतलेलं आहे हुडाचं लिप लायनरनी. थोडासा वॉर्म कलरचा शेड आहे हे आणि खूप छान रिझल्ट देतं. तुम्हाला जर हाय एंडच्या लिप लायनरमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही हुडा ब्युटीचं लिप लायनर घेऊ शकता. मेकअप फॉरएव्हर आहे, पण मेकअप फॉरएव्हर थोडंसं एक्सपेन्सिव्ह रेंजमध्ये जातं. 2700ला भेटतं आणि थोडंसं त्याच्यापेक्षा कमी बघायला गेलं तर हुडा ब्युटी भेटतं. आता येस, थोडीशी लास्ट फिनिशिंग पॉईंट्स आलेले आहेत. आय शॅडोचं वगैरे करून घेतलेलं आहे मी. तुम्हाला जर वेगळं सेपरेट हवं असेल की आय शॅडोचं पण मला ट्युटोरियल हवं आहे तर मला कॉमेंट करून नक्की सांगा, मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. आता मेन गोष्टी ह्या असतात की हे जे हाय पॉईंट्स आहेत त्याला थोडेसे आपण शार्प करायचे आहेत. म्हणजे जसे की नाकावरती जे टिप आहेत ते, डोळ्याच्या वरती, आयब्रोचं वालं, डोळ्याच्या इथे सगळं इनर कॉर्नर्समध्ये हे सगळं तुम्ही हायलायटरनी छान असं हे करून घ्यायचं आहे. बारक्यावाल्या ब्रशनी, मोठ्यावाल्या करायचा प्रयत्न करू नका, सगळं मेस होऊन जाणार. त्याच्यानंतर मी आपल्या सर्वांचा लास्ट प्रोडक्ट म्हणजेच लिप ग्लॉस, फेंटी ब्युटी आणि हुडाचं लिप ग्लॉस यूज केलेलं आहे. फेंटी ब्युटी का? कारण की मला त्याचं शेड खूप आवडतो आणि ते एकदम प्लम करतं लिप्स. जे कोणाचे बारके लिप्स असतील त्यांना प्लम करायला इझिली होतं. हा थोडंसं टिंगली, थोडंसं असं मिरचीवाला इफेक्ट आहे, पण येस, आय जस्ट लव्ह इट बिकॉज ते एवढं छान प्लम करतं आणि थोडंसं शेड पण अमेझिंग आहे. रीरी नाही आहे, पण मी बघेल कुठला शेड आहे. तुम्हाला जर हवा असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा मला. येस, आणि तुम्ही बघू शकता ती रिझल्ट इतकं छान दिसते. मॉडेल पण खुश झालेली आहे तो ग्लॉस लावून. आणि येस, वी आर डन विथ दी मेकअप. आणि लास्टला मी हायड्रेटिंग स्प्रे यूज केलेला आहे आपला डाल्बाचा, बिकॉज मी क्रायलॉनचा फिक्सर अगोदर यूज केलं होतं. मग ते ग्लॉसवाला लुक आपल्याला करायचा होता, एकदम रेडियंटवाला. त्याच्यासाठी मी लास्टला डाल्बावाला सिरम यूज केले. आणि वी आर डन विथ दी मेकअप. तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला असेच ट्युटोरियल जर हवे असतील तर मला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. आणि येस, सांगा नक्की मला कॉमेंटमध्ये की कसा वाटला तुम्हाला हा लुक. थँक्यू फॉर वॉचिंग.